नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराड, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आज आपल्यासोबत खास दिल्ली, पुणे, मुंबई डायरेक्ट मंत्रालयापर्यंत ज्यांचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी येरझारा चालू राहते असे स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश भाऊ कोराम आपल्यासोबत आज हजर आहे. आज अनायसे ते वर्धेच्या दौऱ्यावर आले, आपल्या इथं आले. एक दिवसाचा मुक्काम होता आणि मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. या वातावरणात आम्ही चौथ्या मजल्यावरून त्यांच्यासोबत तुमच्याशी संवाद आणि गप्पा गोष्टी करण्यासाठी आणलेल्या आहे. विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा समस्या आहे, मग त्या UPSC बाबतच्या असो, त्या MPSC बाबतच्या असो, किंवा या स्पर्धा परीक्षेचा किंवा हायर एज्युकेशन घेत असताना ज्या शासनाने संस्था निर्माण केल्या त्यातलं आरक्षणाबाबत असो, स्कॉलरशिपबाबत असो, अशा वेगवेगळे विषय घेऊन जे विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत, प्रशासन ऐकलं नाही तर ते न्यायालयापर्यंत पोचवायचं काम करण्याचं जे काम करत आहे उमेश भाऊ कोराम आपल्या विदर्भातून, ठीक आहे, ते एवढ्या दूरपर्यंत जाऊन प्रश्न मांडतात. ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आज आपल्यासोबत उमेश भाऊ कोराम आहे. त्यांचे फिनिक्स अकॅडमी वर्धातर्फे आणि माझ्या सर्व टीमतर्फे त्यांचे धन्यवाद देतो आणि स्वागत करतो. ते आज इथं आमच्या इथे आले. तर दादा, मला हे म्हणायचं आहे की तुम्हीचा जो हा प्रवास आहे, म्हणजे तुम्ही जे इथं हे विद्यार्थ्यांसाठी एवढं मोठं काम करता, तर ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? बघा, मी मागच्या 10-12 वर्षापासून दिल्लीमध्ये आहे. मी प्रॉपर भंडाऱ्याचा आहे. अच्छा, चल चल द्या ना. नाही, बंद कर ना, पॉज करा. आपण कंटिन्यू. मी हे प्रॉपर आहे भंडाऱ्याचा आणि मी दिल्लीला मागच्या 10-12 वर्षापासून आहे. विद्यार्थी दशेत असताना जे काही विविध प्रश्न मी पाहिले आहेत आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्याच्यापैकी मोस्टली आपला जो विदर्भ आहे, त्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशनचा अभाव म्हणा आणि मुख्य म्हणजे गायडन्स नसल्याकारणाने विद्यार्थ्यांना जे भेडसावणारे प्रश्न होते, या प्रश्नांची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि विशेषतः जेव्हा UPSCचा अभ्यास करायला दिल्लीत गेलो, तर दिल्लीमध्ये गेल्यानंतर ह्या मागच्या 2-3 वर्षात अशा घडामोडी घडल्या की महाराष्ट्र शासनाने SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांसाठी विविध योजना सुरू केल्यात आणि वेगवेगळ्या नावाने अकॅडमीज काढल्यात. त्याच्यापैकी एक मुख्य संस्था म्हणजे बार्टी एक संस्था आहे, जी मागील काही वर्षापासून शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जाती या वर्गासाठी PhD, UPSC, MPSC या सगळ्या प्रशिक्षणासाठी दिल्ली, मुंबई असेल किंवा कुठे बाहेर देशात पण आर्थिक सहाय्य करते, प्रशिक्षण देते. त्याच धर्तीवर मागच्या 2019ला सारथी नावाची संस्था स्थापन झाली मराठा कुणबी समाजासाठी आणि मराठा कुणबी समाजासाठी सारथी स्थापन झाली. आणि लगेच 2020ला महाज्योती नावाची संस्था स्थापन झाली. ही OBC, SBC आणि VJNT या समुदायासाठी आहे. त्याचप्रमाणे TRTA नावाची एक संस्था आहे, हे ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग अँड इन्स्टिट्यूट, ही ट्रायबल मुलांसाठी, अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी. तर अशा विविध संस्था महाराष्ट्रात काम करतायत, पण यांच्या काही ताळमेळ बरोबर जमत नाही असं दिसत होतं आम्हाला. आणि त्या ताळमेळाच्या अभावीच आपण कुठेतरी फेल ठरतो. आपला पैसा तर जातोय, आपण कुठेतरी फेल ठरत. त्याच्यानंतर आम्ही हे सगळं सुरू केलं की आपण याच्यात रिसर्च करू, कुठं कमतरता आहे, कुठं काय होत आहे, आणि विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊ आणि प्रशासनाच्या जवळ जाऊ आणि मार्ग सोडण्याचा प्रयत्न करू. तर ह्या 4 संस्था मुख्यतः आहेत. एक बार्टी अनुसूचित जातीसाठी म्हणजे शेड्यूल कास्टसाठी, तार्टी TRTI ट्रायबलसाठी, आणि महाज्योती OBC, SBC, VJNT साठी, आणि सारथी मराठी आणि कुणबी समाजासाठी. आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे महाज्योतीच्याच धर्तीवर अमृत नावाची संस्था स्थापन करण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे, जी आर्थिक खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक असतो म्हणजे EWS त्यांच्यासाठी सुद्धा अमृत नावाची संस्था लवकरच स्थापन होईल. म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील जे 8 लाखाच्या खाली उत्पन्न असणारे लोक जे आहेत सगळ्यांसाठी या सगळ्या स्कीम्स ह्या कव्हर होतील. अच्छा, आता हे जे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जे काम करता, हे विनामूल्य काम करता, आणि हे विनामूल्य काम करत असताना तुम्ही कधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यासोबत संपर्क येते, कधी त्यांनी आपलं काम केलं नाही तर कधी किंवा त्यांच्या विरोधात तुम्ही न्यूज तुम्ही टाकता किंवा नेत्यांच्या सोबत त्यांचे संपर्क येतात, तर याच्यात असे काही चांगले वाईट अनुभव आले का तुम्हाला? नक्की चांगले वाईट अनुभव येतातच, पण नेहमी चांगले अनुभव जास्त आलेले आहेत वाईटांपेक्षा. जे आपण ऐकतो की बाबा आपण प्रशासनात गेलो किंवा प्रशासनाच्या लोकांकडे गेलो, न्यायालयात गेलो, तर आपल्याला वाईट अनुभव येतात आणि पुन्हा कोर्टाची पायरी चढू नये, पुन्हा मंत्रालयाची पायरी चढू नये असं समजलं जाते. पण आम्ही नेहमी प्रत्येक वेळी काही ना काही नवीन नवीन शिकत गेलो.
आणि आम्हाला तो एक प्रकारचा कॉन्फिडन्स येत गेला, मोटिवेशन येत गेलं. हां. आणि मी इतरांनाही सांगू लागलो की हे सगळं व्यवस्थित चालू शकतं आणि आपण जर काही व्हॅलिड प्रेशर ग्रुप आणि व्हॅलिड रीतीने जर काही मार्गक्रमण केलं हां. तर नक्कीच आपण आपल्याला जो पाहिजे ते गाठू शकतो. हां. त्याला वेळ लागते. हां. म्हणजे ते म्हणतात ना की सत्य जे आहे हां. ते थोडा उशिरा मिळते पण ते मिळतेच. मिळतेस, पण बरोबर त्या आहे. पद्धतीने आपल्याला त्या मेहनतीने समोर गेलो हां. तर नक्कीच आपल्याला यश मिळते. माझ्या बाबतीत जर म्हणणार हां. तर मला 99% चांगले अनुभव आलेले आहेत. अच्छा, अरे वा. म्हणजे जे इतर संघटना म्हणतात की आमच्या परीक्षा होत नाही किंवा हां. आम्हाला कोणी भेटत नाही, आम्हाला हां. कोणी ऐकत नाही, हां. तर मी पाहिलं आहे की ऐकण्यातच जास्त लोकांना रस आहे आणि ऐकतात आणि कामं पण करतात. म्हणजे दादांचा असा अनुभव आहे की म्हणजे दादांनी स्वतः आय एसची तयारी केली. आय एसची तयारी केल्याच्या नंतर त्या आय एसमधून जे नॉलेज भेटलं आणि हे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवताना ते खूप कामी येऊन राहिलं. म्हणजे शासनाच्या योजनेचा अभ्यास जर एखाद्या व्यक्तीला असला तर तो अधिकाऱ्याला सांगितला का तो मग नाही काहीतरी नॉलेजेबल माणूस आहे बा आणि ह्या काहीतरी सांगून राहिला म्हणजे आपल्याला याचं काम करणं आहेच. आणि अशा उद्देशातून ते बरेचसे कामं करत राहतात आणि विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न मी आजपर्यंत बरेचदा लोकसत्ताच्या न्यूज पाहिल्यात वारंवार उमेश कोराम हे नाव दिसत होतं. मी अवाक होतो का हा माणूस आहे कोण बा का जो वारंवार ठीक आहे मग ते MPSC असो MPSCच्या बाबतीत कोणत्या परीक्षेच्या डेट समोर गेलेल्या असो किंवा आरक्षणाचा मुद्दा असो परीक्षा थांबलेल्या असो असे सर्व मुद्दे घेऊन दादा चालतात. इवन PhD करताना जो मुलांना आर्थिक मदत शासनाकडून मिळते ते स्टायपंड किती असायला पाहिजे का असायला कुठं त्याचं घोडं लटकलं तर ते सॉल्व कसं करायचं हे सगळे प्रश्न घेऊन दादा चालतात. तर दादा आपण एक म्हणजे आपण आता जे तुमच्या बऱ्याचशा प्रयत्नांनी आणि बऱ्याचशा लोकांच्या प्रयत्नांनी OBC जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी महाज्योती नावाची एक संघटना तुमच्या प्रयत्नातून संस्था तयार झाली शासनाची ज्यातून बऱ्याचशा OBC विद्यार्थ्यांना आर्थिक जे दुर्बल आहे या लोकांना या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. ते हे संघटना कशी राहील कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची मदत मिळेल आणि ती कशी मिळेल हे थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना महाज्योती संस्था जी आहे तिचं नाव आहे पूर्ण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. याचा मुख्यालय नागपूर इथं आहे आणि जवळपास ऑगस्ट 2019ला इस्टॅब्लिश झाली. अच्छा. पण या कोविडमुळे ऑगस्ट 2020ला ही संस्था सुरू झाली विधिवत सुरू झाली. या संस्थेचा आवाका इतका जास्त आहे एकतर 36 जिल्हे पूर्ण कव्हर करतं आणि OBC जे 50% वर म्हणतात महाराष्ट्रात किंवा भारतात तर त्या सगळ्या 50% वरच्या लोकसंख्येला ही संस्था कव्हर करते. आणि त्याच्यामध्ये OBC SBC आणि VJNT आणि जे काही कोर्सेस आपल्याला माहित आहेत आपल्या तोंडाला जे कोर्सेस येतात नीट असेल IIT असेल UPSC MPSC आपण सहज बोलतो तर हे सगळेच कोर्सेस जसं PhD आहे MPhil आहे किंवा इतरही बाहेर देशात आपल्याला जायचं असेल पायलट बनायचं असेल आपल्याला हे असे आपल्याला दिसतात कोर्सेस. तर हे सगळं काही महाज्योतीच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये की असं आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर म्हणजे नॉन क्रिमिनल जे लोक नॉन क्रिमिनल मध्ये येतात OBCचे म्हणजे 8 लाखाच्या खाली इन्कम आहे किंवा त्यांना सर्टिफिकेट भेटते अशा विद्यार्थ्यांसाठी एक स्कीम मी तुम्हाला सांगतोय आता. जशी एक महत्वाची स्कीम आता महाज्योतीने काही दिवसात लॉन्च करेल पण माननीय मंत्री विजय वडेट्टीवार बहुजन कल्याण मंत्री यांनी आताच BODच्या मीटिंग नंतर एक प्रेस घेऊन सांगितलं की OBC विद्यार्थ्यांसाठी जवळपास 500 विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 31,000 रुपये प्रत्येक महिन्याला 31,000 प्रत्येक महिन्याला जसं UGC GRF देते आणि CSIR दिल्लीचे जे GRF देते ज्युनियर रिसर्च फेलोशिप अशीच फेलोशिप या विद्यार्थ्यांना भेटेल 31,000 रुपये प्रत्येक महिन्याला असं 5 वर्ष जेणेकरून हा जो विद्यार्थी तळागाळातला विद्यार्थी आधी घाबरायचा की PhD कसं करणार कुठं करणार आता या विद्यार्थ्याला त्रास कमी होईल आणि 500 एक व्हॅलिड संख्या आहे महाराष्ट्रभर कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरी एक योजना ते काढत आहेत की MPhil साठी MPhil आणायचे आता बंद होत्या 2 वर्षानंतर पण महाज्योतीने तरी जुन्या विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षे 20,000 प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने 2 वर्षे त्यांना MPhilचे कोचिंग पैसे भेटणार आहेत म्हणजे आर्थिक सहाय्य भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा की आपण आतापर्यंत ऐकलं की बाबा शेड्यूल कास्टसाठी सगळं काही भेटते शेड्यूल ट्राईबलाच भेटते आपण SC ST नाही म्हणून असं होते तसं होते. पण मुळात झालं काय की आपले राज्यकर्ते आणि आपल्यामधले समाजकर्ते यांनी असं प्रेशर दिलंच नाही आणि यांना वाटू लागलं की बाबा आपण या वेगळ्या वर्गातले आहोत आपण त्या वर्गातले आहोत. पण सरकारी योजना ह्या सगळ्या समांतर असतात आणि सरकारी योजना तेव्हाच बनतात जेव्हा व्हॅलिड एक प्रेशर ग्रुप तयार होतो लोकांकडून प्रेशर होते की आमच्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे तर तेव्हा कुठे ह्या महाज्योती आणि सारथी सारख्या संस्था तयार झाल्या. आणि आता बघा तुम्हाला 500 विद्यार्थ्यांचा PhD सांगितलं 200चं MPhilचं आहे. UPSC साठी ऑनलाईन साठी 1000 विद्यार्थ्यांचं त्यांनी आता ओके केलेलं आहे आणि जर ऑफलाईन झालं तर 500 विद्यार्थी पाठवणार. ऑफलाईनचा खर्च थोडा जास्त येईल पण ऑनलाईन कोणाकडून जे आपण नावं ऐकतो मोठे नावं वाजीराम एन रवी श्रीराम IAS ALS शुभ्रा रंजन जे नावं आपल्याला आपली इच्छा असते की तिथे जाऊन कोचिंग करावी पण फीस असते 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये
हो, तर गरीब अशी विद्यार्थी फीस करू गरीब नाही विद्यार्थी करू शकत नाही. हां. तर अशी पूर्णच्या पूर्ण फीस महाज्योतीच्या माध्यमातून भरता येईल. अच्छा. त्यांना 12,000 प्रत्येक महिन्याला 10 महिने म्हणजे कोचिंग संपेपर्यंत अच्छा. ते आर्थिक सहाय्य भेटेल. हां. पूर्व परीक्षा पास झाली तर 50,000 रुपये, मुख्य परीक्षा पास झाली तर 25,000 रुपये. म्हणजे याच्या व्यतिरिक्त ते भेटेल? त्याच्या व्यतिरिक्त. अरे बापरे. हा, म्हणजे अशी सरळ सिरीज आहे. हां. असं म्हणू की जोपर्यंत तुम्ही पास होत नाही हां. तोपर्यंत संस्था तुमच्या सोबत आहे. सोबत आहे. सरकारी संस्था आहे. हां. आणि तुम्ही जर का प्री पास केली, मेन्स पास केली, इंटरव्ह्यू पर्यंत तुमच्या सोबत संस्था आहे. हां. तर असं सेम पॅटर्न मध्ये सारथी आणि बार्टी आणि हां. तारटी TRT आहे, हां. ह्या सगळ्या संस्था काम करतात. अच्छा. आम्ही खूप प्रयत्न केले. हां. ट्रायबल मुलांसाठी काही नव्हतं. हां. ट्रायबल ट्रायबल जे मुलं होते ते युनिव्हर्सिटीमध्ये जायचे. हां. नागपूर, अमरावती, कोल्हापूर, हां. इकडे तिकडे. हां. हां. आणि त्यांचा काय म्हणू आपण, जो मार्गदर्शनाचा जो स्टँडर्ड असतो हां. तो त्यांना भेटायचा नाही. हां. महाराष्ट्रामध्ये तितकं काही कोचिंगचा एक UPSC साठी पाहिजे तसं पाहिजे. वातावरण नाहीये. हां, तर atmosphere. त्यांना यावर्षीपासून आता पाडवी साहेब जे आहेत हां. मंत्री, हां. यांनी 4,96,00,000 रुपये हां. सँक्शन केले आणि या पोरांना दिल्लीला पाठवा. म्हणजे ट्रायबल पोरं सुद्धा दिल्लीला गेले पाहिजेत. ते अशी- कोण्या याच्यातून? ती ट्रायबलमध्ये TRT आहे मध्ये. हां. TRT आहे, ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. अच्छा, त्याच्याद्वारे. म्हणजे आता जवळपास सगळ्यांसाठी झालेलं आहे. हां. आणि आता येणाऱ्या काळामध्ये अमृत जर झालीच हां. तर EWS साठी सुद्धा होईल, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी सुद्धा. अच्छा, हो का. हां, बरं बरं. म्हणजे जवळपास सगळ्या हे कव्हर होतात. हां. येस येस. तर दादा, आता जे हे महाज्योती जी संस्था स्थापन झाली, यातून OBC विद्यार्थ्यांना म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना माझ्याकडे काही विद्यार्थी येतात, तर त्यांना UPSCचे खूप महागाचे क्लास आहे, ते करू शकत नाही. किंवा अजून SC STचे मुलं आहेत, त्याच्यानंतर काही मुलांची फॉरेनमध्ये शिकण्याची इच्छा अपूर्ण राहते. तर यात काही अशा सुविधा आहे का ज्यात आपल्याला फॉरेनमध्ये त्यांना काही सुविधा किंवा स्कॉलरशिप मिळू शकते शिकण्यासाठी, आणि कोणत्या आहेत त्यात ज्यात आपल्याला विद्यार्थ्याबद्दल मी पोहोचवता सर्वात आधी तुम्हाला फॉरेन स्कॉलरशिपबद्दल सांगतो. हां. तुम्ही ऐकलं असणार की बाबासाहेब आंबेडकर फॉरेनला गेले, फॉरेनला शिकले. हो हो. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं की फॉरेन स्कॉलरशिपची एक स्कीमच करून टाकली. आणि पूर्ण भारतात माहीत झालं की अनुसूचित जातीचे मुलं फॉरेनला शिकायला जातात आणि मोठ्या मोठ्या बॅरिस्टर होऊन येतात, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जातात. आणि मग आपल्या OBC मधली उदासीनता होती की आपले पोरं कसे जातील, आपल्याला तर स्कॉलरशिपच नाहीये. तर मुळात गोष्ट काय झाली, मधल्या काळामध्ये कोणी खास प्रयत्न केलेले नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहेच. म्हणजे आपले जे धनाढ्य लोक होते, ज्यांच्याकडे धन चांगला आहे, या लोकांनी काय केलं, आपल्या पोरांना पाठवलं, बोलावलं आणि 2 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पोरगा पोरीचं लग्न करून दिलं, विषय संपला. ते समाजात येत नाही, त्यांनी फॅक्टऱ्या टाकल्या, कंपन्या टाकल्या किंवा बाहेर देशात राहिले. पण मुळात शेड्यूल्ड कास्टमध्ये कसं आहे की शेड्यूल्ड कास्ट पेबॅक टू सोसायटी ती एक चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि प्रत्येक मुलगा जर स्कॉलरशिपवर जात असेल, म्हणजे स्कॉलरशिपचा मुद्दा यासाठीच येतो की शासनाची योजना आहे, आणि शासनाची योजना म्हणजेच लोकांच्या सहभागातून आपण जातो, आपल्या घरच्या पैशाने जात नाही. तर ती एक चांगली कल्पना मनात येते की आपण सुद्धा देशाला काहीतरी दिलं पाहिजे, आपल्याला समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. तर ती OBC समाजात काही होतच नव्हतं, कारण तशी काही स्कीम नाही. आताच्या घडीला 10 मुलांसाठी स्कीम आहे OBC साठी, मागच्या 10 मुलांसाठी. आणि मी 1-2 मीटिंगमध्ये होतो मंत्रालयाच्या, त्याच्यातही मला असं कळलं की आपले सेक्रेटरी आहेत JP गुप्ता साहेब, हे म्हणतात की 10 मुलं आम्हाला भेटत नाही बरोबर. म्हणजे एक मोठी शोकांतिका आहे ना. इकडे मुलं ड्रीम पाहतात की फॉरेनला जायचं आहे, आणि एक राज्याचे प्रधान सचिव आपल्या विभागाचे, OBC विभागाचे, ते म्हणतात की आम्हाला 10 भेटत नाही. म्हणजे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे, कुठेतरी ते विद्यार्थी शोधण्यात कमी पडतायत, पोहोचण्यामध्ये कमी पडतायत. तर मागच्या 23 नोव्हेंबरच्या एका मंत्रालयीन बैठकीमध्ये माननीय विजय वडेट्टीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली असं झालं की 10 वरून 50 करा. हे 10 वरून 50 चांगली गोष्ट आहे. 10 वरून तर 50 नाही, 50च्या जागी 100-150 करायला पाहिजे. पण 50 जरी करतो म्हटलं तरी ठीक आहे. पण त्याच्यानंतर मी एक हतबलता पाहिली सरकारमधली. म्हणजे ती हतबलता कशी होती, मी पुन्हा त्या सेक्रेटरींना भेटलो, जे सेक्रेटरी JP गुप्ता साहेब आहेत, की म्हटलं त्यांचं काय झालं, आता जून सुरू आहे ना, मी मला त्यांना जानेवारीला भेटलो, मार्चला भेटलो, तर ते म्हटले उसके ऊपर काम चल रहा है. म्हणजे एखाद्या समाजाबद्दलची जी उदासीनता दिसत आहे, काय की 23 नोव्हेंबरला आपण एक डिसिजन घेतला, त्याच्यावर काम सुरू करायला पाहिजे, आणि 4-5 महिन्यामध्ये ती एक योजना नवीन आली पाहिजे. आता SC साठी ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे, महाराष्ट्र राज्याची छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप आहे. तर अशा स्कॉलरशिप सुरू झाली. आपला विद्यार्थी शोधतच आहे माझ्यासाठी कुठली स्कॉलरशिप आहे. तोच निर्णय, म्हणजे जे गव्हर्नमेंट मधला कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन गॅप आहे, आणि लोकांच्या प्रेशरचा अभाव, मेन म्हणजे लोकांच्या प्रेशरचा अभाव, त्याच्यामुळे काय होते, ह्या स्कीम चालल्यात लांब चालल्यात. मग आता हे पुढच्या वर्षी होईलच का, पुन्हा कोविडमुळे सरकारची स्थिती खराब आहे. तर मला काय म्हणायचं आहे की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी इक्वल बेसिसवर पैशाचा वाटप, इक्वल बेसिसवर लोकांपर्यंत पोहोचणे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि ते होताना थोडं दिसत नाहीये, पण आम्ही प्रयत्नशील आहोत त्याच्यात. बघा, म्हणजे दादांच्या म्हणण्यानुसार त्यांचं ओपिनियन असं पडत आहे की
म्हणजे आता 10वरून म्हणजे OBCचे 10 विद्यार्थीसुद्धा फॉरेनची स्कॉलरशिप घेण्यासाठी उपलब्ध होत नाही असं प्रधान सचिव म्हणते OBC मंत्रालयाचे. तर आता 10वरून ती संख्या 50 करा असं शासन ठरवून राहिलं. 50 विद्यार्थ्यापर्यंत ती एक तर योजना पोहोचत नाही किंवा कुठंतरी कम्युनिकेशन गॅप आहे. आणि हे जे योजना आपली इथे राबवण्यात येणार आहेत याच्यात काय होते का ही 10वरून 50ची योजना जे करणार आहे तर ती लोकांपर्यंत अजूनपर्यंत तयार झालेली नाही किंवा पोचली नाही. तर अशासाठी दबाव गट लोकांसाठी दबाव गट जो आहे ठीक आहे तर तो दबाव गट लोकांचा तयार झाला पाहिजे. आणि दबाव गट जर लोकांचा तयार झाला तर सरकार लगेच त्याच्यावर प्रयत्न करते. पण OBC नेते म्हणा किंवा OBC पोरं म्हणा याबाबत जागृत नाही आहे. जर हे जागृत असले आणि यांनी वारंवार मागण्या केल्या किंवा वारंवार शासनाच्या पायऱ्या हे तिथं जाऊन एखाद्या मंत्र्याला भेटणं किंवा आमदार खासदाराला भेटणं त्याच्यावर प्रेशर आणणं एक दबावगट कुठंतरी OBCचा कमजोर पडून राहिला म्हणून यांच्यापर्यंत ह्या योजना पोचून नाही राहिल्या म्हणून 10 लोक भेटत नाही हा त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून 10 म्हणजे 52% लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात जर 10 पोरं OBCचे नाही मिळून राहिले म्हणते असं प्रधान सचिव सांगून राहिले तर ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. तुमच्यासाठी केलेल्या योजना आहे त्या तुमच्यासाठी दिलेली सोय आहे का फॉरेनमध्ये जा शिका आज ते संख्या 50वर नेणार आहे तर बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. ठीक आहे हे महायुतीमधूनच आहे का मग त्यांना नाही ही तर OBC कल्याण जे आहे बहुजन कल्याण विभाग ते विभागाच्या मार्फत होईल. आता महायुतीकडून पण देऊ शकतात म्हणजे एकच आहे ते. एक महायुती एक कंपनी आहे सरकारी आणि ते त्या विभागाच्या अखत्यारीतच येते. अच्छा तर ते कोणत्याही माध्यमातून करू शकतील. अच्छा म्हणजे एक तर ती महायुतीमधून आता देऊ शकते किंवा मग बहुजन कल्याण विभाग जो आहे त्या विभागाअंतर्गत ही स्कॉलरशिप फॉरेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणाला MS करायचं आहे ठीक आहे कोणाला फॉरेनमध्ये जाऊन PhDs करायचे आहेत अशा OBCच्या विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे. ठीक आहे त्याच्यानंतर आम्हाला हे सांगा की OBCचे जे हॉस्टेल आहे ठीक आहे ते हॉस्टेल म्हणजे त्याच्यात काय फॅसिलिटीज आहे ठीक आहे त्याच्यात म्हणजे पर्सेंटेज क्रायटेरिया असतो का कोण्या म्हणजे एज्युकेशनसाठी हे हॉस्टेल आहे. आता सध्या घडीला जे महाराष्ट्रात हॉस्टेल आहेत पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये त्याचं नाव आहे मागासवर्गीय मुलांची वसतिगृह मागासवर्गीय मुलींची वसतिगृह. तर सध्या घडीला OBCचं पर्सेंटेज काय 2-3% आहे त्याच्यामध्ये आणि समाज 52% तर नेहमी डिमांड होत गेली की हॉस्टेल पाहिजे तर आम्हाला हॉस्टेल पाहिजे आणि कोणती सरकार आली तर आम्ही हॉस्टेल बांधू हेच म्हटलं गेलं. मागच्या फडणवीस सरकारने काय केलं आम्ही 36 हॉस्टेल देऊ प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल असं त्यांनी म्हटलं तर लोक एकदम खुश झाले बा आपल्या पोरांना हॉस्टेल भेटतील. आणि जे किरायाने राहतात गरीब घरचे पोरं आहेत ती सरकार गेली. नवीन सरकार आली महाविकास आघाडीची. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही मंत्री महोदयांनी काय म्हटलं की 36 नाही आम्ही 72 देऊ. आता 72 हॉस्टेलची पण बोलणी झाली तर चला भाई 72 हॉस्टेल आता हळूहळू होतील असं वाटलं आम्हाला आधी वाटलं की नागपूर विभागासाठी तर एकतरी व्हायला पाहिजे. कधी कधी काय करतो आपण आपल्याकडे पैसे कमी असले तर आपण इम्पॉर्टंट कामाकडे लक्ष देतो प्रायोरिटी पण त्या प्रायोरिटीमध्ये जे भविष्यातले सुद्धा काम आहेत ते सुद्धा करत राहतो. माझी अशी इच्छा होती की सरकारकडे नेमका पैसा कमी असेल तर यांनी नागपूर अमरावतीला विभागीय तरी बांधायला पाहिजे जिल्ह्यातली नाही सगळी तर एक विभागात बांधून टाकला 500 पोरांसाठी म्हणजे 5 जिल्ह्याचे 6 जिल्ह्याचे पोरं तिथं राहू शकते आणि काम तरी सुरू करायला पाहिजे. मग झालं काय की हॉस्टेल बांधलं नाही तर मंत्री महोदयांनी म्हटलं मग नंतर की बाबा आपण किरायाच्या बिल्डिंगमध्ये करू. तर किरायाच्या बिल्डिंगचंही काम सुरू झालं काही दिवस मग तेही कुठेतरी लपलं. मग तिसऱ्याच मंत्र्यांनी कोणतरी म्हटलं की आपण स्वाधार योजना देऊ SC सारखी म्हणजे पोरांना पैसेच देऊ डायरेक्ट हॉस्टेल बिस्टेल सध्या बाजूला ठेवू पैसेच देऊ. आता ते पैसे जी स्वाधार योजना शेड्यूल कास्टसाठी सुरू होती तीच बंद पडल्यासारखी झालेली आहे. आता सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीये म्हणजे ती 2019-20चेच पैसे बाकी आहेत 20-21 बद्दल तर सरकार बोलतच नाही. ते म्हणते पोरं घरीच आहे आणि चुपचाप अभ्यास करताय त्यांना पैशाची काही गरज नाही. तर आता OBCच्या विभागात जरी म्हटलं तर काय झालं पहिले तर हॉस्टेल होतं मग किरायाचे हॉस्टेल झाले मग स्वाधार योजना आणि पोरांना काहीच भेटत नाहीये. तर मुद्दा माझा असाच आहे की काहीतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि लोकांमध्ये कॉम्पिटिशन एक मोटिवेशन यायला पाहिजे. OBC प्रवर्गामध्ये बरेचसे लोक आर्थिक दुर्बल आहे ज्यांचे मुलं शिक्षणासाठी शहरात येतात आणि शहरात आल्याच्या नंतर त्यांना अजिबात म्हणजे त्यांची सोय नाही राहत. म्हणजे 1500 रुपये ते 2000 रुपये रेंट त्याच्यानंतर जेवणाचं 2 ते 2500 रुपये मेस आणि त्याचे तिथं जगण्यासाठी काही पैसे लागतातच असे 5-7 हजार रुपये तो मंथली खर्च करू नाही शकत. अशा विद्यार्थ्यात अशी अवश्य हॉस्टेल उभं व्हायला पाहिजे. 52% समाज जो OBC प्रवर्ग आहे त्यातून ठीक आहे बराचसा दुर्बल घटक आहे ज्यांच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची सुविधा पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनानं प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल OBCचं उभं व्हायला पाहिजे
अशी आमच्या विद्यार्थी प्रतिनिधीतर्फे उमेश दादांतर्फे आम्हाला आमची शासनाला मागणी आहे का त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 36 जिल्ह्यात 36 करा. 72चा नंतरचा विषय आहे, पण पहिले 36 तर उभे करा, कारण भविष्याच्या दृष्टिकोनातून एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाची मागणी आहे. त्याच्यानंतर आता जे हे MPSCचे स्टुडंट आहे, बऱ्याचशा जागा नाही निघून राहिल्या. पोलीस भरतीच्या जागा आता 2019ची याड थकीत आहे अजूनही. 17-18 परीक्षेचे महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरून घेतले. विद्यार्थ्याची मागणी आहे का हे MPSCकडे डायव्हर्ट करा. त्याच्यानंतर मागच्या वर्षी फॉरेस्टची याड आली नाही, कंबाईन ग्रुप सीची याड आली नाही, राज्यसेवेची याड आली, PSIची याड आली, तर ते अजून 2021 इकडं संपून राहिलं, तर ते अजून परीक्षा नाही झाली. तर याच्याबाबत तुम्हाला काय अनुभव आले, म्हणजे काय आता आणि काय होऊ शकते? मी बघा दिल्लीत मागच्या 12 वर्षापासून आहे. हां. मी 20 मार्च 2020ला मी इकडे महाराष्ट्रात आलो काही कामानिमित्त. नंतर कोविड लागला आणि लॉकडाऊन लागला. त्याच्यानंतर ह्या समस्या माझ्याकडे येत गेल्या. विद्यार्थी मला फोन करत गेले की भाऊ आमचा हा प्रश्न आहे, आमचा तो प्रश्न आहे. तर मला एक प्रश्न पडायला लागला की झालं इतकं मोठं महाराष्ट्र, इतकं पोरं MPSC UPSCचा अभ्यास करतात, लॉ वाचतात आणि कधी कधी बोलतात पण एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेले तर मला हे येत आहे, मला ते येते, मला हा नियम माहिती आहे. पण जेव्हा आपल्यावरच येते गोष्ट, जेव्हा आपल्याच प्रश्नांबद्दल गोष्ट येते, तेव्हा हे पोरं लपतात का आणि कुठेतरी फेसबुकवर व्हॉट्सअपवरच ते ट्विट करत राहतात. तर तसं न करता, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही रस्त्यावर या, पण भरपूर व्हॅलिड उपाय आहेत आणि भरपूर व्हॅलिड मार्ग आहेत. तर त्या मार्गानुसार जसं आता एक उदाहरण घेऊ आपण, SIAC जी मुंबईची आहे, SIAC मुंबई, यांची स्कॉलरशिप मागच्या वर्षीपासून थकीत आहे. म्हणजे एक नाशिक PITC जी आहे त्यांची फेब्रुवारी महिन्याची स्कॉलरशिप भेटली नाही. पूर्ण भारताला माहिती आहे की फेब्रुवारीत महाराष्ट्रात म्हणजे इथं कोविड नव्हतंच, तर त्यांची स्कॉलरशिप फेब्रुवारी मार्चची अजून दिलेली नाही सरकारने. त्यासाठी आम्ही 10-12 वेळा मंत्रालयात गेलो, पण मंत्री महोदयांना सांगितलं, पूर्ण सिस्टमला सांगितलं, तरी ते भेटत नाहीये. आणि ते पोरं कोण आहेत? तर UPSCचा अभ्यास करणारे एक व्हॅलिड एंट्रान्स पास केलेले पोरं आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 100 पोरं जे UPSCचा अभ्यास करून, UPSCच्या परीक्षेचा अभ्यास करून, परीक्षा पास करून तिथे जातात आणि सगळे मिळून 600 पोरं आहेत ते. यांच्याबरोबर असं होत असेल तर शेतकरी म्हणा, गरीब म्हणा, हे इंटी त्यांचं काय होत असेल याचा तुम्ही विचार करू शकता. तर माझं एक सांगणं हेच आहे याच्यामध्ये की तुम्हीच लढाई लढली पाहिजे. आणि तुम्ही जे समाजामध्ये एखादा समाज सुधारकाला प्रश्न विचारता ते तुम्ही राज्यकर्त्यांना विचारायला पाहिजे. एक असायला पाहिजे. प्रत्येक वेळेस कोणीतरी येईन आणि आपलं काहीतरी चांगलं करून जाईन अशी जे आशा हे विद्यार्थी बाळगते का, जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करून राहिले, तर बरेचसे काही ऑथेंटिक मार्ग आहे का जिथपर्यंत आपल्याला त्या प्रशासनापर्यंत पोचता येते, आपल्या समस्या मांडता येते. जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते लढण्याची, तेव्हा हेच पोरं मागं राहते. आता प्रत्येक वेळेस तुमच्या पोराचं भविष्य आहे. आपण आता राज्यसेवेचं आंदोलन केलं तर एकाय महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही युनिटीनं लढले, तर त्याचं उदाहरण आहे का एकाय पोरावर पोलीसवाल्यांनी केस दाखल केली नाही. कारण काय, त्या पोलीसवाल्याचे पोरं ते परीक्षेची तयारी करून राहिले होते. आणि दुसरी गोष्ट, प्रशासनाला माहीत होतं का या पोरांवर केस दाखल केली तर याचं भविष्य खराब होऊ शकते. म्हणून जर तुमची युनिटी असली, तुमचा पॉवर असला, तुमचा एक दबाव गट असला, पण मात्र तुम्ही ऐन वेळेवर माघार नका घेऊ. प्रत्येक वेळेस आपल्याला कोणीतरी ठीक आहे वर उचलणारा एखादा नेता येईन किंवा एखादा कार्यकर्ता येईन का जो आपल्या समस्या मांडन, तर याच्यावर निर्भर नका राहू. आपल्या समस्या मांडण्यासाठी काही आपले लिगल हे आहे, तुम्ही मंत्रालयाला त्या डायरेक्ट ईमेल करू शकता, CMOवर ट्विट करू शकता तुमच्या मागण्या, जसं ट्विटरवर पटकन ॲन्सर भेटते तिकडून. तर तुम्ही असे काही ऑथेंटिक मार्ग यूज करा. कारण प्रत्येक वेळेस ठीक आहे उमेश दादासारखे माणसं प्रत्येक वेळेस तुमच्या समस्या सोडवूनच बा. आणि बऱ्याच वेळा काय होते का माझे पोरं मोबाईल रेकॉर्ड करते, त्या व्हायरल करते, दादाचे ठीक आहे बोललेले व्हायरल करते. आम्ही काही नेते होय का, आम्ही काय राजकारणी होय का, आम्ही काय म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात आहे आम्ही मंत्री का तुमच्या समस्या ऐकून तुम्ही मंत्र्यासारखे आमदार खासदार लोकांसारखे तुम्ही त्याच्यासोबत बोललेले रेकॉर्डिंग करा ना व्हायरल, का बोलले तर हे करा ना. त्या लोकांवर आनंद दबाव, ते प्रशासनाला जबाबदार आहे, ते तुम्हाला जबाबदार आहे, तुम्ही निवडून दिलं त्यांनी. तर अशा लोकांना पकडा, अशा लोकांसोबत समस्या मांडा का जे लोक तुम्हाला म्हणते का आम्ही तुमची 8 दिवसात सोडून देऊ, त्याचा फोन करा ना व्हायरल. 8 दिवसात तुम्ही म्हणलं होतं दादा अजून काहून नाही झालं, ठीक आहे, तर तुम्ही विचारात यायले. आम्ही तर तुमच्यासाठी लढूनच राहिलो, आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ घेऊन राहिलो, फेसबुकवर घेऊन राहिलो, मंत्रालयापर्यंत पोहोचून राहिलो. तुमचा एक दबाव गट असला पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी जे लोक नेते आहे, जे लोक आमदार खासदार आहे, त्याच्यावर दबाव निर्माण करा. कारण तुमच्याशिवाय होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष तिथं तुमच्या समस्या आहे, आम्ही तर मांडूच, आमचं कर्तव्यच आहे. आम्हाला असं वाटते का प्रत्येक पोट्याचं भलं झालं पाहिजे. म्हणून अशा बऱ्याचशा समस्या MPSCच्या आता परीक्षा आता येऊन नाही राहिल्या. तर
तर त्याच्याबाबत आता PSI STIची व्हायची आहे. तर तुम्हाला काय वाटते का हे जे आता महापरीक्षा पोर्टल बंद करून ऑफलाईन पद्धतीने MPSCला हे परीक्षा देतील का? नाही, मला तर काय वाटते माहिती आहे का, सगळ्यात आधी म्हणजे जो एक कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे MPSCच्या माध्यमातून, ट्रस्ट बिल्ड झालेला आहे की सगळ्या परीक्षा MPSCच्या परीक्षा चांगल्या होतात आणि जेव्हा MPSCच्या परीक्षा होतात दुसऱ्या दिवशी पेपरला काही येत नाही, काही झालं गडबड झाली. पण महापरीक्षा पोर्टलने घेतलं, MHIT ने घेतलं, समजून चला की कुठं नाही कुठं गडबड झाली, क्लिअर हे आता आरोग्याची घेतली आरोग्य भरतीची समजलंच तुम्हाला. तर जर का आपल्याबरोबर असं होत असेल तर नेहमीच अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवला आणि तो अन्याय कोणा कसा होत आहे, आपली पूर्ण लाईफच फाईल करताय. म्हणजे एखाद्या परीक्षेचा आपण अभ्यास करायचा आणि त्या परीक्षेसाठी आपण अभ्यास करून चांगली मेहनत करून ती कोणाला तरी सीट पैशाने विकत चाललेली आहे. तर नक्कीच मी म्हणेल की MPSCच्या मार्फतच व्हायला पाहिजे. पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता OBCचा एक मॅटर सुरू आहे, OBCचा रिझर्वेशन घालवला म्हणून लगेच OBCचा आयोग निर्माण झाला 2-3 दिवसामध्ये. आणि OBCच्या मेंबरची डिमांड MPSCच्या मेंबरची डिमांड मागच्या 2.5-3 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे असा पूर्ण भारतामध्ये असा एकही आयोग नसेल त्याच्यात मेंबरची संख्या कमी आहे. म्हणजे जितकी संख्या असेल तितकी संख्या भरतात. भारतात आयोगच नाही असा. आणि महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य, ज्याला डेव्हलप स्टेट म्हणतो आपण, अशा स्टेटमध्ये 2च मेंबरवर ते सगळी धार सुरू आहे. म्हणजे त्याच्यात इतक्या पोरांच्या इंटरव्ह्यूज बाकी आहे की जर का इंटरव्ह्यू घ्यायला सुरू केली तर 6-6, 7-7 मध्ये इंटरव्ह्यू चालतील. हे सगळं असं आहे. पण शासनाची उदासीनता म्हणा किंवा काही म्हणा, सगळ्या गोष्टींमुळे ते MPSC तर फक्त 2 मेंबर आहे. मागच्या 3 वर्षापासून 2 मेंबरवरच MPSC काम करून राहिली. आता 2019 PSIचे, त्याच्यानंतर MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे बरेचसे इंटरव्ह्यू बाकी आहे. ते इंटरव्ह्यू घ्यायला गेले ना 2 पॅनलचे लोक होतं, ते इंटरव्ह्यू वर्षभर चालन, एवढा वेळ लागन. आयोगाची शासनाची एवढी उदासीनता आहे का कितीतरी विद्यार्थ्यांनी मागणी केली की आम्ही स्वतःहून मागणी केली तरी शासन अजूनही ते मेंबर भरून नाही राहिले. मेंबर भरावा आमची मागणी आहे. आणि ह्या परीक्षा सरळ शासनाने ज्या क्लास 3च्या परीक्षा ह्या MPSCकडे डायव्हर्ट करायला पाहिजे. आणि ते MPSCवर विश्वास आहे लोकांचा, एक ट्रस्ट आहे का इथं कोणतीही गडबड होत नाही. म्हणून आमची एकच मागणी आहे, हे ऑनलाईनचा सत्यानाश, हे पोर्टल नेमा ते पोर्टल नेमा, यातले सत्यानाश देण्यापेक्षा आणि पारदर्शकता असली पाहिजे परीक्षेत, विद्यार्थ्याचा विश्वास कायम असला पाहिजे. याच्यासाठी ती परीक्षा MPSCनंच घ्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मला दादा पुन्हा एक प्रश्न आहे. बार्टी आणि त्याच्यानंतर टार्टी, म्हणजे बार्टी हे शेड्यूल कास्टसाठी काम करते, ती संस्था त्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रयत्नरत राहते. त्याच्यानंतर टार्टी, तर या दोनमध्ये काय फरक आहे आणि यांच्यासाठी काय योजना आहे त्याच्यात? या दोन्ही संस्था जे आहेत ह्या जवळपास 1960-70च्या दरम्यान बनलेल्या आहेत. खूप जुन्या संस्था आहेत. म्हणजे आता 60-70 म्हटलं तर आतापर्यंत तर खूप डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. पण मधल्या काळामध्ये उदासीनतेमुळे काही झालं नाही. पण लगेच 2010-11 पासून बार्टीने आपलं काम सुरू केलं. बार्टीने दिल्लीला जे काही UPSC साठी पोरं पाठवणं सुरू केलं, MPSC साठी पुण्याला काही पोरं पाठवलं, त्यांना स्कॉलरशिप दिली. तर बार्टी मुख्यतः अनुसूचित जाती समाजासाठी काम करते. त्याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. आणि त्या संस्थेच्या मार्फत एक फेमस त्यांचा कोर्स आहे, 2 फेमस कोर्स आहेत, एक तर UPSC आणि दुसरा आहे PhD ची फेलोशिप. ते PhD ची फेलोशिप 5 वर्षासाठी देतात 100 पोरांना. अच्छा, पूर्ण महाराष्ट्रातले 100 पोरांची निवड करतात आणि PhDला 5 वर्ष 31,000 रुपये महिना अशा प्रमाणे देतात. 5 वर्ष. आणि महाज्योती आपल्या बार्टीकडून काही विद्यार्थ्यांना फॉरेन स्कॉलरशिप पण दिली जाते. काही विद्यार्थ्यांना फॉरेन स्कॉलरशिप पण त्यांना दिली जाते. आता TRTI काय करायचं, TRTI एक असा उदासीन इन्स्टिट्यूट बनून गेलेला आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. TRTI कुठं आहे आणि तो वर्ग पुन्हा मागास आहे, तो प्रश्न उचलायला तयार नाही. एज्युकेटेड लोकांचं प्रमाण कमी आहे. तर TRTIचे काय व्हायचं, UPSCच्या मार्गदर्शनासाठी, प्रशिक्षणासाठी त्यांना महाराष्ट्रात सगळ्या जे युनिव्हर्सिटीज असतात, पुणे, नागपूर, मुंबई, अशा युनिव्हर्सिटीजमध्ये 25-25 मुलांचे ग्रुप पाठवायचे. 25 गुणिरांना असं 235 वगैरे पोरांना पाठवायचे. पण त्याच्यानंतर काय झालं, आता आम्ही डिमांड केली की जर शेड्यूल कास्ट, OBC आणि इतर पोरं जात असतील तर ट्रायबलचे पोरं सुद्धा गेली पाहिजे, दिल्लीला गेली पाहिजे. तर माननीय जे पाडवी साहेब आहेत, OBC आदिवासी विकास मंत्रालयाचे, त्यांनी 4 करोड काही लाख रुपये सँक्शन केले आणि यावर्षीपासून ही योजना सुरू करा असं त्यांनी सांगितलं. आणि त्याही मुलांना UPSC प्रिलिम पास केल्यानंतर 50,000 आणि मेन्स पास केल्यानंतर 25,000. हे आम्ही इतकं काय बोलतो त्याच्यावर, आम्ही एकदम ठोस याच्यावर आलेलो आहोत. आमच्या संघटनमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीची काही मुलं आहेत, काही JNUचे मुलं आहेत, काही UPSC केलेले, काही UPSC मध्ये पास झालेले मुलं आहेत. तर आम्हाला दिल्लीचा सगळा अनुभव पाहता असं कळलं आहे की पॉलिसी मेकिंग ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि या पॉलिसी मेकिंगमध्ये आपले लोक नसल्या कारणाने, आपले लोक म्हणजे त्या समाजाचे लोक नसल्या कारणाने हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. कोणतरी बाबा गुप्ता येत आहे तिकडून UP वरून आणि पॉलिसी बनवत आहे महाराष्ट्रातल्या ट्रायबल पोरासाठी. ते काय
समजणार नाही. समजणार त्या कमिटीत एक तर कमिटी नसते, स्वतःच डिसिजन घेणे, स्वतःच काहीतरी करणे. तर आपले लोक कधी येतील, व्हॅलिड टाइमवर चांगल्या वेळेवर ते IAS झाले, चांगल्या वेळेवर जर का ते PhD झाले आणि चांगल्या युनिव्हर्सिटीज मधून PhD झाले. आणि मुख्य म्हणजे सरकारी पैसा, आपलाच पैसा जर का आपल्यावर चांगल्या कामासाठी खर्च होत असेल आणि तो चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत असेल तरी त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही. आणि ते पॉलिसी मेकिंग मध्ये हे जर ट्रायबल मुलं येतील, ओबीसीचे मुलं येतील, शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबचे मुलं येतील, मराठा मुलं येतील, तर नक्कीच आपल्या समाजाबद्दल आणि आपल्या राज्याबद्दल त्यांच्या मनामध्ये हे असेल. बिलकुल. या पॉईंटवर दादाचं असं म्हणणं पडलं की टायटी जे शेड्यूल ट्राईबसाठी काम करते, ज्या विद्यार्थ्यांसाठी काम करते शेड्यूल ट्राईबमध्ये पहिलेच एज्युकेशनचा दर्जा खालावलेला आहे. ते विद्यार्थी इथपर्यंत पोचत नाही, उच्च शिक्षणापर्यंत पोचत नाही आणि पोचले तर त्या क्षेत्रातून जर ते लोक आले तर त्यांना जाण असते का आपल्याला कुठं खाचखचगे पडले, आपल्या का समस्या आहे. आणि हे लोक जर IAS झाले या संस्थेचा, ठीक आहे, या संस्थेची मदत घेऊन किंवा एखादे हायर एज्युकेशन PhD वगैरे केले, ते मोठ्याल्या पदावर गेले तर त्यांना त्या पदाची जाण राहील. आणि दुसरी गोष्ट, जे लोक यांच्यासाठी योजना तयार करते, बार्टी किंवा टार्टी सारख्या ज्या संस्था तयार करते, याच्यासाठी नवीन नवीन स्कीम तयार करते, तर याच्यात हे लोक स्वतः असले पाहिजे त्या कॅटेगरीचे, असं दादाचं म्हणणं आहे. कारण हे लोक त्यांच्या समस्या प्रॉपर जाणू शकते, ठीक आहे, त्याच कॅटेगरीतल्या लोकांना त्या समस्या माहीत असू शकते आणि ते लोक त्या समाजासाठी एक चांगली योजना प्रॉपर तऱ्हेनं राबवू शकते. काय होते का, योजना तयार झाली तर लोकांपर्यंत पोचत नाही, पटकन लेखाले ते कधी समजत नाही किंवा लय लोकांना तर अर्ध्या योजनाच माहीत नाही राहत, बरेचशा फंडिंग वापस चाललं जाते. ठीक आहे, आता ते महाज्योतीचे काही फंडिंग वापस गेलं असं म्हणतात, महाज्योतीचे फंड वापस गेला म्हणून. ठीक आहे, महाज्योतीचा फंड वापस गेला म्हणते, म्हणजे तो वापरण्यात आला नाही म्हणून वापस जाते. तर हे सरळ म्हणजे त्या लोकांसाठी, त्या जातीतल्या विद्यार्थ्यांसाठी, प्रॉपर त्या प्रवर्गासाठी खर्चासाठी पैसे येते, तो खर्च न करता जर वापस जात असेल तर त्या पोरावर हा अन्याय आहे. ठीक आहे, प्रशासनाने तो योग्य मार्गाने तो पैसा खर्चच करायला पाहिजे. ठीक आहे, दादांनी बरीचशी माहिती दिली आपल्याला त्याबद्दल, म्हणजे बार्टी काय आहे, टार्टी काय आहे. अजून आपण डिटेल त्याच्यावर व्हिडिओ बनवूच, आपण सगळी दादाकडून माहिती घेऊ. कारण ठीक आहे, बरीचशी माहिती त्यांनी मलाही महाज्योतीबद्दल दिली जी मला माहिती नव्हती. त्याच्यानंतर सारथीबाबत माहिती नव्हती. ठीक आहे, जे ओपन प्रवर्गात थोडं सांगेल सारथीबाबत जे म्हणजे सारथी संघटना कशासाठी काम करते, जे ओपन कॅटेगरीतले जो मागास प्रवर्ग आहे जनरल कॅटेगरी, तर त्यासाठी सारथी काम करते. त्याच्यानंतर अमृत काम करते. ठीक आहे, सारथी मराठा समाजासाठी काम करते, तर मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. तर असं बरेचसे म्हणजे प्रत्येक प्रवर्गासाठी आता एक संस्था तयार केली महाराष्ट्र शासनानं, जे पोरं शिकू शकत नाही त्या घटकातले त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आहे. ठीक आहे, आता हॉस्टेल येणार आहे म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, जे आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हतं. एक चांगली गोष्ट आहे. उमेश भाऊ सारखे जर लोक या समाजात असले, असे 2% जरी लोक या जगात जगणारे असेल ना, तर सर्वसामान्याच्या समस्या अशाच सुटून जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे काय शेवटी असं सांगावं असे वाटेल मला, तुमचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्याला म्हणजे एक ब्रीफमध्ये मला सांगायचे या सगळ्या संस्थेचा सार. एक पहिली गोष्ट तर आपण सांगितली की पॉलिसी मेकिंगमध्ये आपण असलो पाहिजे, पण त्याचबरोबर टेक्नॉलॉजी सुद्धा एकदम हायफाय लेवलनी वाढत आहे. आता असं म्हणतात की हा आपला जो मोबाईल खिशातला आहे हा रुमाली सारखा आपल्याला येणार आहे 2-3 वर्षानंतर. आपण असा फोल्ड करून ठेवू, कुठेही ठेवू आणि असा फोल्ड उघडायचा आणि मोबाईल उघडायचा. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा कोर्स CDAC करतात आणि इतर संस्था करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, बिग डेटा आहे, मशीन लर्निंग आहे, असे बरेचसे कोर्सेस जगात सुरू आहेत. ते कॅलिफोर्निया म्हणा किंवा अजून इतर शहरांमध्ये, भारतात पुण्यामध्ये सुरू आहेत. पण ते आपल्या पोरांपर्यंत पोहोचत नाही. का पोहोचत नाही? कारण त्याची फीस खूप असते, 1,75,000 रुपये त्याची फीस आहे. तर मी तुम्हाला ब्रीफमध्ये सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की सगळ्या संस्थेचे ऑब्जेक्टिव्ह सारखे आहेत. एक संस्था आपण डिस्कस करू, महाज्योती. तर महाज्योतीमध्ये पहिली तर मग गोष्ट आहे PhD ला फेलोशिप, दुसरी MPhil ला फेलोशिप, तिसरं UPSC आहे. UPSC ला दिल्ली सारख्या ठिकाणी प्रशिक्षण, आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतात त्यांना पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये, मोस्टली पुण्यामध्ये त्यांना प्रशिक्षण भेटेल आणि त्यांना व्हॅलिड स्टायपंड भेटेल 10,000, 9,000, 12,000 अशा प्रकारची. MPSC आहे, UPSC आहे, पुन्हा SSC आणि बँकिंगसाठी सुद्धा, म्हणजे सगळ्याच परीक्षा आपल्या कव्हर झाल्या. आणि त्याच्यानंतर काय की मोठा एक प्रोजेक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महाज्योतीच्या माध्यमातून बाहेर येत आहे. तो म्हणजे माननीय मंत्री महोदयांनी 20 मुलांसाठी, 20 गरीब मुलांसाठी म्हणून आपण पायलट बनवण्याचा प्रोजेक्ट
राबवण्याचा त्यांचा आता ध्यास आहे त्यांचा, अरे बाप. की त्याच्यावर 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो एका खर्च येतो. पोरावर. हां. आणि तो कोणत्या पोराला बनवायचा आपल्याला, ज्या पोराची आर्थिक जे इन्कम अॅन्युअल इन्कम असते हां. ते 8 लाखाच्या खाली आहे, म्हणजे नॉन क्रिमिनलचा स्टुडंट, तो 1 लाखवाला पण असू शकतो. जर ते 20 मध्ये कोणी एखादा गरीब मुलगा आला आणि त्याला जर का पायलट ट्रेनिंगचा प्रोजेक्ट भेटला तर तो एक कमर्शियल पायलट म्हणून समोर उदयास येईल. आणि हे अशाच प्रकारचे कोर्सेस आहेत. तर मी या माध्यमातून सांगेल मंत्र्यांना पण सांगेल किंवा सारथीच्या बार्टीच्या सगळ्या डायरेक्टरना सांगेल की तुम्ही आता कम्युनिकेशनचा गॅप जो आहे तो कमी केला पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि लोकांपर्यंत जाऊन ह्या योजनांमध्ये चांगले क्रीम मुलं कसे बाहेर येतील त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग जो आहे ईडब्ल्यूएस, या ईडब्ल्यूएस साठी आतापर्यंत काही अशी योजना नाहीये. आताच एक विद्यार्थी दिल्लीवरून मला फोन केला की भाऊ सगळ्या पोरांना 25,000 भेटतायत, बार्टीच्या टार्टीच्या सारथीच्या पोरांना आम्हाला काहीच नाहीये. तर त्यांच्यासाठी महाज्योतीच्या धर्तीवर तेव्हाच 2019ला अमृत या संस्थेची स्थापना करण्याचं ठरलं होतं. 20 ऑगस्ट मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आणि 22 ऑगस्टला शासन निर्णय सुद्धा निघाला की अशी संस्था स्थापन करा. आता कसं आहे की उमेश कोरामा सगळ्या ठिकाणी धावू शकत नाही, तरी पण आता ह्या मागच्या मधल्या काळामध्ये 5-6 न्यूज लावल्या मी की अमृत संस्था सुरू करा, अमृत संस्था सुरू करा. तर ती काय एवढी संस्था सुरू झाली. तर त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या जे विकर आहेत, ईडब्ल्यूएस मुलं आहेत, त्यांना सुद्धा 25,000 50,000 सगळ्या स्कीम्स भेटतील. तर हा सगळं एक सार आहे. याच्यात जो कोर्स तुम्ही म्हणणार ज्युडिशरी, CA, CS सगळेच कोर्सेस आहेत. फक्त आपल्याला एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करायचं आहे आणि आपल्याला लोकांना त्यांना विचारायचं आहे की हे कोर्सेस कधी सुरू करणार, किती मुलं असणार, काय असणार, हे आपल्यावर सगळं काही आहे. बार्टीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे IAS साठी प्रशिक्षण दिलं जाते, स्टायफंड दिला जाते, बरेचसे PhD साठी स्टायफंड असतो. तसंच महाज्योती या संस्थेमध्ये सुद्धा आता OBC साठी चालू केलं, सारथीमध्ये चालू केलं. तर ह्या ज्या योजना ह्या तुमच्यासाठी आहे. बऱ्याच वेळा काय होते का त्या पोचत नाही आणि बऱ्याचशा वेळेस आता दादांनी सांगितलं का 10 पोरं फॉरेनमध्ये शिकासाठी भेटून नाही राहिले बा, तर ते 50 कसे करायचे. तर असे बरेचसे प्रश्न आहेत. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर फोकस करत नाही, तुम्ही ते पॉईंट उचलून धरत नाही, प्रत्येक वेळेस उमेश दादा कोरामसारखे लोक येणार नाही. ठीक आहे, प्रत्येक कारण दादा आता जे काम करायचं ते खरंच जेन्युअल काम आहे, काही साधं काम नाही आहे का आपल्या घरादारावर पाणी सोडून तुमच्यासाठी इकडं लंगलंग मंत्रालयाच्या चक्रा मारायच्या, तरी तो माणूस करून राहिला. मीही तुमचे प्रश्न फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून वारंवार उठून धरतो. ठीक आहे, तो शेतकऱ्याचा असो, शेतमजुराचा असो, का अजून एखादा ठीक आहे शेतकऱ्याचा बियाण्याचा असो, किंवा MPSCच्या विद्यार्थ्याचा असो, का इकडं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याचा असो. ठीक आहे, दादांना आता दादा एवढं मोठं काम करून राहिले. मी फक्त लोकसत्ता पेपरमध्ये यांच्या न्यूजच वाचत होतो आणि प्रत्येक विषयाला धरून म्हणजे विद्यार्थ्यांना अनुसरून खूप मोठं काम दादाचं आहे. दिल्लीपासून तर आपल्या ते प्रॉपर भंडाऱ्याचे आहे, तर त्या दिल्ली, मुंबई, पुणे, भंडारा असा जो त्याचा प्रवास आहे तो एक खूप मोठा प्रवास आहे. आणि त्यांना इकॉनॉमिकली किंवा त्याच्यानंतर अजून कोणती माझ्याकडून मदत होईल ते आमच्या फिनिक्स अकॅडमीतर्फे मी माझ्यातर्फे पर्सनली जे काही मदत होईल ती मदत करायला मी तयार आहे. विद्यार्थ्यासाठी ठीक आहे काय जे करता येईल ती आपण मदत आपल्या परीनं करू. ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ ऐकला, तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ होता. बऱ्याचशा लोकांना स्कीम माहीत नाही, त्या स्कीम आपण डिटेल एका व्हिडिओमध्ये घेऊ. आज आपल्या या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकच्या लाईव्हवरती दादा आले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आज त्यांचा इथेच आपल्या इथे मुक्काम होता म्हणून लाईव्ह घ्यायचा योगायोग आला, नाहीतर असा काही तो योगायोग आला नसता. तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.